तर इतक्या बेसिक आपण शिकवत आहोत, म्हणून तर आपण लेक्चर सिरीजचं नाव काय ठेवलेलं आहे बघा. लेक्चर सिरीजचं नाव आहे आपल्या लर्न बायोलॉजी फ्रॉम स्क्रॅच. एकदम सोपं आहे, आलं लक्षात. शिकायचं बायोलॉजी पण एकदम डोकं लावून आणि शांत पद्धतीनं आणि व्यवस्थित फ्रॉम द बेसिक. कोणी पण या बायोलॉजी शिकून जावं, कोणी पण या बायोलॉजी शिकून जावं. बायोलॉजी शिकायची तर आपल्याकडे शिकायची, एकदम क्लिअर, विषयच नाही. ठीक आहे, आलं लक्षात. ते हॉटेल बागेश्रीवाला कसं म्हणतोय बघा, हा विषयच नाही, हॉटेल बागेश्री यायलाच लागतो काय, नाद करतो काय. तसंच बायोलॉजी शिकायचं यायलाच लागते, नाद करतो काय. बायोलॉजी आपल्याकडे शिकायचं, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून घेऊन जायचं, फक्त फुकट. ठीक आहे, आलं लक्षात. चल हॅलो स्टुडंट्स, मी परत एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ दुसरं तिसरं काय नसून तर काय आपलं लेक्चर नंबर 4, लर्न बायोलॉजी फ्रॉम स्क्रॅच. एकदम स्क्रॅच पासून आपण बायोलॉजी शिकत आहोत. तर ऑलरेडी आपल्या चॅनलवरती लेक्चर नंबर 1, 2 आणि 3 हे अपलोड झालेले आहेत, हे तुम्हाला माहीतच आहे. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ती लिंकवरून लेक्चर नंबर 1, 2 आणि 3 बघू शकताय. तर आता आपण डिस्कस करणार आहे लेक्चर नंबर 1, 2 आणि 3 मध्ये त्याची थोडीशी रिव्हिजन घेऊया. त्याची रिव्हिजन घेऊन झालं की आपण पुढचा पार्ट जो आज शिकणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतोच. तर पहिल्यांदा आपण बघूया की लेक्चर नंबर 1 मध्ये काय बघितलं होतं. तर सगळ्यांनी जरा रिमाइंड करा की आपण लेक्चर नंबर 1 मध्ये काय बघितलं होतं. तर लेक्चर नंबर 1 मध्ये आपण काय बघितलं ते सांगतो बघा तुम्हाला. व्हॉट इज बायोलॉजी. बायोलॉजी या शब्दाचा अर्थ आपण बघितला होता. अर्थ काय बघितला होता. बायो म्हणजे लिव्हिंग थिंग्स, लोगस म्हणजे स्टडी. तर लिव्हिंग थिंगचा अभ्यासलाच आपण बायोलॉजी म्हणलं होतं. आणि बायोलॉजीचं काय आपण वेगवेगळ्या ब्रांचेस बघितल्या. हो, वेगवेगळ्या ब्रांचेस काय असतात ते फिजिओलॉजी, जेनेटिक्स, बॉटनी, झुलॉजी, ते सगळं मायक्रोबायोलॉजी, ते आपण सगळं डिस्कस केलेलं आहे. तर त्यामुळे ते लेक्चर जाऊन बघा, तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील तिथपर्यंत. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपण बघितलं होतं लेक्चर नंबर 2. तर लेक्चर नंबर 2 मध्ये काय बघितलं होतं आपण, जी एक ब्रांच आहे बायोलॉजीची, एक ब्रांच आहे, त्याला आपण म्हणलं होतं सेल बायोलॉजी. तर सेल बायोलॉजीची आपण डेफिनेशन बघितली. सेल बायोलॉजीमध्ये आपण काय अभ्यास करतो, सेल्सचा अभ्यास करतो, कसा अभ्यास करतो. आणि ॲक्च्युली त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की व्हॉट इज मीन बाय सेल. सेल हे बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे लाईफचं. ते का आहे, सेलला का तसं म्हणायचं, हे आपण सगळं डिस्कस केलेलं आहे. लेक्चर नंबर 2 मध्ये तुम्ही जाऊन व्यवस्थित पद्धतीनं ते लेक्चर तुम्ही जाऊन बघू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं लेक्चर नंबर 3. तर लेक्चर नंबर 3 काय होतं बघा. लेक्चर नंबर 3 मध्ये आपण काहीसा पार्ट बघितला होता की मायक्रोस्कोप. आपल्याला सेलचा अभ्यास करायचा आहे. जर आपल्याला सेलचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला सेल दिसायला पाहिजे. सेल दिसणं कसं पॉसिबल आहे, बाय द यूज ऑफ मायक्रोस्कोप. आपण मायक्रोस्कोपचा काय बघितलं की मायक्रोस्कोप कुणी डेव्हलप केला गेला आणि डेव्हलप केल्यानंतर त्याचा शोध कुणी लावला. मग रॉबर्ट हुक वगैरे, रॉबर्ट हुक होता, अँटोनी व्हॅन लिवान्होक होता, सर हॅन्स, हे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे. त्याच्यावरती आपण थोडंसं डिस्कशन केलं होतं लेक्चर नंबर आपल्या 3 मध्ये. ठीक आहे. तर तुम्ही जाऊन लिंक जी आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथं जाऊन लेक्चर तुम्ही व्यवस्थित बघा. पहिलं 3 लेक्चर बघा आधी. जर 3 लेक्चर नाही बघले तुम्हाला हे लेक्चर कसं समजून सांगा बरं. सिंपल आणि सिंपल फंड आहे. तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल, लेक्चर नंबर 1, 2, 3 बघा आणि मग लेक्चर नंबर 4 ला कंटिन्यू करा. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपण लेक्चर नंबर 3 मध्ये अजून एक गोष्ट बघितली होती. दॅट इज आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सेल थेअरी बघितली होती बघा. सेल थेअरी मांडली होती कुणी, नंतर कोणता सायंटिस्ट आला त्याच्यानं ॲडिशन केलं त्या. मथियास शिल्डन आणि थिओडर श्वान जे सायंटिस्ट होते त्या दोघांनी सेल थेअरी मांडली. आणि नंतर त्याच्यामध्ये आपला जो तिसरा सायंटिस्ट होता त्याने थोडंसं कंट्रीब्युशन केलं. मॉडर्न सेल थेअरी तयार झाली. सेल थेअरीचे काही पॉस्ट्युलेट्स आपण जे आहेत 5-6 ते डिस्कशन केले. तर ते सगळं बेसिक जे आहे ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर आता आपण हे झाले आपली इंट्रोडक्शन इथंपर्यंत. आता इंट्रोडक्शन झाली लेक्चर नंबर 1, 2, 3 इंट्रोडक्शन प्लस रिव्हिजन आपल्याला झालं आहे. आता आपण डिस्कस करणार आहे लेक्चर नंबर 4, जे की खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, अजिबात पळू नका, तर तुमच्या अजिबात कन्सेप्ट क्लिअर होणार नाहीत बघा. कन्सेप्ट क्लिअर जर करायचे असतील, एक एक कन्सेप्ट, एक एक शब्दावरती तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर तुम्हाला कळणार नाही कन्सेप्ट काय आहे ते. ठीक आहे. तर इतक्या बेसिक आपण शिकवत आहोत, म्हणून तर आपण लेक्चर सिरीजचं नाव काय ठेवलेलं आहे बघा. लेक्चर सिरीजचं नाव आहे आपल्या लर्न बायोलॉजी फ्रॉम स्क्रॅच. एकदम सोपं आहे, आलं लक्षात. शिकायचं बायोलॉजी पण एकदम डोकं लावून आणि शांत पद्धतीनं आणि व्यवस्थित फ्रॉम द बेसिक. कोणी पण या
बायोलॉजी शिकून जावं, कोणी पण या बायोलॉजी शिकून जावा. बायोलॉजी शिकायची तर आपल्याकडे शिकायची, एकदम क्लिअर, विषयच नाही. ठीक आहे, बाल लक्षात. ते हॉटेल बागेश्रीवाला कसं म्हणतोय बघा, हां विषयच नाही, हॉटेल बागेश्री यायलाच लागतो काय, नाद करतो काय. तसंच बायोलॉजी शिकायला यायलाच लागते, नाद करतो काय. बायोलॉजी आपल्याकडे शिकायचं, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून घेऊन जायचं, फक्त फुकट. ठीक आहे, आलं लक्षात. चल स्टार्ट करूया आपलं बायोलॉजी लेक्चर चं, जे काय आपण लर्न बायोलॉजी फ्रॉम स्क्रॅच आहे त्या सिरीजमधलं 4 नंबरचं लेक्चर आपण चालू करूया. तर आज काय शिकणार आहे मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा सेल आहे, मान्य आपल्याला. सेल साईज बघितली, सेलचा शेप बघितला, सगळं काय बघितलं आपण. सेलची साईज खूप लहानात लहान टू खूप मॅक्रोस्कोपिक पण असते कधी, आपण हे सगळं डिस्कस केलेलं आहे. लांब सेल कोणती हे पण आपण डिस्कस केलेलं आहे. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्यवस्थित, सगळ्यात लांबडी सेल कुठली आहे, सगळ्यात लांबडी सेल कुठली आहे आपल्या बॉडीमधली. ठीक आहे, लक्षात. आणि जगात सगळ्यात मोठी सेल कुठली आहे हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सगळ्यात लहान सेल कोणती आहे ते पण मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. 3 गोष्टी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारल्यात. कमेंट बॉक्स फुल भरून टाका. आणि सगळ्यांनी काय करा, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, सुरू करूया आजचं लेक्चर. आजचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. तर आजचं लेक्चर सांगतो मी तुम्हाला. सेल आपल्याला स्टडी करायचे आहे, तर सेलचे पहिल्यांदा आपण टाईप शिकूया. टाईप काय आहे ते आपण बघणार आहोत. तर मेनली सेलचे टाईप किती आहेत मी तुम्हाला सांगतो. सेलचे टाईप हे बेसिकली 2 आहेत बघा, 2 टाइप्स. तर पहिला टाइप आहे प्रोकॅरियोट्स. कसं म्हणायचं, प्रोकॅरियोट्स. त्याच्यानंतर म्हणायचं यूकॅरियोट्स. हा असं असतंय. तर सेलचे बघा मुख्यतः 2 प्रकार होते, आपण डिस्कस करतोय. पहिला प्रकार आहे आपला प्रोकॅरियोट आणि सेकंड प्रकार आहे आपला यूकॅरियोट. पहिला प्रकार प्रोकॅरियोट, दुसरा प्रकार आहे यूकॅरियोट. तर ऍक्च्युली या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे. सेल ह्या 2 प्रकारच्या असतात, आपण मान्य करतोय, पण यामध्ये खरा डिफरन्स काय आहे ते आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर बघा प्रो प्रो PRO कॅरियॉन. तर प्रो म्हणजे जुना, म्हणजे त्याला ओल्ड म्हणा. आणि कॅरी ऑन म्हणजे त्याला म्हणतात न्यूक्लियस, म्हणजे ज्याच्यात जुन्या टाईपचा न्यूक्लियस बघायला मिळेल त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रोकॅरियोट. ठीक आहे, प्रोकॅरियोटला मधला जो प्रो हा शब्द आहे त्याचा अर्थ काय घ्यायचा आहे की प्रो म्हणजे जो एकदम प्रिमिटिव्ह टाईपचा आहे. कसा, प्रिमिटिव्ह, ओल्ड, प्रिमिटिव्ह, जुना, असा त्याचा अर्थ घ्या. आणि यू म्हणजे विथ ट्रू, विथ ट्रू न्यूक्लियस. म्हणजे याचा अर्थ काय आहे बघा, आपल्याकडं ज्या सेल्स मध्ये आपल्याला प्रिमिटिव्ह टाईपचा न्यूक्लियस बघायला मिळतो, ज्या सेल्स मध्ये आपल्याला प्रिमिटिव्ह टाईपचा न्यूक्लियस बघायला मिळतो त्यांना आपण काय म्हणणार आहे, प्रोकॅरियोट. आणि ज्या सेल्स मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, ट्रू न्यूक्लियस, अशा सेल्सला काय म्हणणार आहे आपण, दॅट इज यूकॅरियोट. ठीक आहे, तर प्रोकॅरियोट आणि यूकॅरियोट मधला बेसिक जो डिफरन्स आहे तो आपण आता डिस्कस केलेला आहे. त्याच्या पुढे पण आपल्याला जाऊन शिकायचं आहे की याची उदाहरणं काय असतील आणि याच्यामध्ये खरं यांच्यामध्ये फरक काय आहे. हा तर एक बेसिक फरक झाला जो की मुख्य फरक आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहे प्रोकॅरियोट सेल्स. त्या प्रोकॅरियोट सेल्स बद्दल पूर्ण माहिती आपण बघणार आहे आणि त्याच्यानंतर आपण यूकॅरियोटिक सेल कडे जाणार आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण डिस्कस करूया प्रोकॅरियोटिक सेल. बघा प्रोकॅरियोटिक सेल जी असणार आहे आपली, प्रोकॅरियोटिक सेल असते, प्रोकॅरियोटिक सेल, याच्या बाबतीत आपण आता डिस्कशन करूया. प्रोकॅरियोट पहिलाच काय आहे की याच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस तुम्हाला बघायला मिळतो का, नाही, ट्रू न्यूक्लियस बघायला मिळत नाही. म्हणून तर म्हणलं की याच्यात प्रिमिटिव्ह टाईपचा न्यूक्लियस बघायला मिळतो. आता न्यूक्लियस म्हणजे काय की थोडक्यात प्रिमिटिव्ह टाईपचा न्यूक्लियस म्हणजे याच्यात न्यूक्लियसच ऍबसेंट असतो, तर त्याला मी ऍबसेंट पण म्हणलं तरी चालते.
न्यूक्लियस अबसेंट असतो. ठीक आहे, ट्रू न्यूक्लियस नॉट प्रेझेंट दॅट इज अबसेंट. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, याचं जे ऑर्गनायझेशन असतं, ऑर्गनायझेशन ते कसं असतं, सिम्पलर. ऑर्गनायझेशन जे असतं ते सिम्पलर असतं दॅन द युकॅरिओट्स. आता युकॅरिओट जर तुम्ही आता प्रोकॅरिओटची काय उदाहरण सांगतो तुम्हाला, नंतर सांगतो तुम्हाला युकॅरिओटचे उदाहरण. आता तुम्हाला प्रोकॅरिओटचे उदाहरण सांगतो. बॅक्टेरिया बघा, बॅक्टेरिया कशा असतात, हे युनिसेल्युलर असतात, मायक्रोस्कोपिक असतात. आणि हे जे बॅक्टेरिया असतात ते युनिसेल्युलर असून ते प्रोकॅरिओटिक असतात, कारण त्यांच्यामध्ये आपल्याला ट्रू न्यूक्लियस बघायला मिळत नाही. म्हणून तर आपण बेसिक डिफरन्स काय बघितला होता, ज्यांच्यामध्ये प्रिमिटिव्ह टाईपचा न्यूक्लियस बघायला मिळतो त्यांना आपण काय म्हणतो, प्रोकॅरिओट्स. म्हणजेच काय की त्यांच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस हा अबसेंट असतो, त्यांना आपण म्हणलं प्रोकॅरिओट्स. आणि दुसरा फरक आपण काय बघतोय, यांचं जे ऑर्गनायझेशन असतं ते एकदम सिंपल प्रकारचं असतं आणि त्यांच्यामध्ये जास्त कॉम्प्लिकेशन आपल्याला बघायला मिळत नाहीत. पण जर आपण युकॅरिओट्स कडे बघितलं, जसं की प्लांट्स घ्या, सगळेच्या सगळे प्लांट्स जे असतात ते तुम्हाला युकॅरिओट बघायला मिळतात, बरोबर. तर काही प्लांट जे असतात ते प्रोकॅरिओट असं होऊ शकेल का, तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे, काही प्लांट्स प्रोकॅरिओट असतात का. मला जस्ट एक क्युरियस क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. हा क्युरियस क्वेश्चन तुम्ही मला त्याचा आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. ठीक आहे, आता आपण बघतोय की ऑर्गनायझेशन जे आहे ते सिंपल आहे इन कंपॅरिझन विथ द युकॅरिओट्स. युकॅरिओट्स काय म्हणतात तुम्हाला, हायर ऑर्गनायझेशन बघायला मिळतं. त्यांच्यामध्ये काय बघायला मिळतं तुम्हाला, जसं की ह्युमनचं उदाहरण घ्या, प्लांट्स मध्ये बनियान ट्री घ्या, कुठलं पण ट्री घ्या, ते कसं असतं, युकॅरिओट असते. कुठलाही झेब्रा घ्या, कुठलाही ऑर्गॅनिझम घ्या जो की एक त्याच्यामध्ये काय बघायला मिळतात तुम्हाला, वेगवेगळ्या तुम्हाला सिस्टीम बघायला मिळतात. जसं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सिस्टीम बोलायचं झालं तर तुम्हाला नर्वस सिस्टीम वेगळे बघायला, डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सिटरी सिस्टीम, अशा वेगवेगळ्या सिस्टीम तुम्हाला बघायला मिळतात. रेस्पिरेटरी सिस्टीम, अशा वेगवेगळ्या सिस्टीम डेव्हलप झालेल्या असतात त्या वेगवेगळ्या फंक्शन कॅरी आउट करण्यासाठी. तसं तुम्हाला या प्रोकॅरिओट मध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही. तर होल बॉडी म्हणजेच एक युनिसेल्युलर असते आणि तीच बॉडी, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा न्यूक्लियस तुम्हाला बघायला मिळत नाही, कुठल्या प्रकारच्या सेल ऑर्गॅनिझम बघायला मिळत नाहीत. तर त्या तसं जर तुम्हाला ऑर्गॅनिझम दिसत असेल तर तो प्रोकॅरिओटिक ऑर्गॅनिझम आहे. आणि आपण शिकायला काय लागलोय, प्रोकॅरिओटिक ऑर्गॅनिझम आणि युकॅरिओटिक ऑर्गॅनिझम ह्यामधला बेसिक जो डिफरन्स आहे तो आपण शिकत आहे. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण बोललो की हा जे प्रोकॅरिओट असतात त्यांचं ऑर्गनायझेशन कसं बघायला मिळतं तुम्हाला, सिम्पलर बघायला मिळतं. ठीक आहे, अजून एक महत्वाचा फरक आहे यांच्यामध्ये, सेल ऑर्गेनेल्स. सेल ऑर्गेनेल्स, आता तुम्हाला समजा इथे एक सेल जर काढून दाखवली मी, तर हा काय मला मिळतो तुम्हाला, या सेलचा आहे न्यूक्लियस. ठीक आहे, या सेलचा न्यूक्लियस आहे आणि या सेल्सच्याच बघा इथं तुम्हाला कुठंतरी असं ER बघायला मिळतो. त्याच्यानंतर इकडे कुठंतरी तुम्हाला गॉल्जी बघायला मिळतो. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथं पेरॉक्झिझोम बघायला मिळतो. हे ER झालं, ER म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे झालं गॉल्जी, हा झाला आपला पेरॉक्झिझोम्स. हा झाला आपला पेरॉक्झिझोम्स. नंतर आहेत काय ऑक्झिझोम्स असतील. नंतर त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक सांगायचं जर जर ते प्लांट सेल ऑर्गेनेल असेल, आता तुम्हाला एक छोटी गोष्ट काढून दाखवतो. तर हा आहे बघा आपला, परत चला हा आहे मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, अशी बघा तुम्हाला सेल बघायला मिळते. आणि ही जर प्लांट सेल असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथं क्लोरोप्लास्ट पण बघायला मिळतो का, क्लोरोप्लास्ट CP म्हणून लिहितो, थोडक्यात लिहिले पण समजून जा ही डायग्राम. तर या डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिसतंय की ही एक युकॅरिओटिक सेल आहे. युकॅरिओटिक सेल, युकॅरिओटिक, आणि त्यातल्या त्यात ही प्लांट सेल म्हणा. आता ही प्लांट सेल का म्हणलं, तर फक्त हे CP असल्यामुळं, क्लोरोप्लास्ट असल्यामुळं. जर ती ऍनिमल सेल असते तर तुम्हाला क्लोरोप्लास्ट बघायला मिळत नाही. थोडक्यात त्याचं डिस्क्रिप्शन आहे किंवा त्याच्यावरची माहिती आहे ते आपण पुढे बघणारच आहे पुढं. पण आपण काय बघितलं, युकॅरिओटिक प्लांट सेल बघितली. पण ही युकॅरिओटिक सेल आहे ना, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळतो, वेल एस्टॅब्लिश्ड न्यूक्लियस बघायला मिळतोय बघा. तर तुम्हाला इथं वेल एस्टॅब्लिश्ड न्यूक्लियस बघायला मिळतोय आणि त्याच कारणामुळे ही एक युकॅरिओटिक सेल आहे. ठीक आहे,
तर युकॅरियोट मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सेल ऑर्गॅनिल्स, त्यालाच मराठीत आपण पेशी अंगके असे म्हणतो. पेशी अंगके काय मिळतात आपल्याला बघायला मिळतात. आता युकॅरियोटिक सेल तुम्हाला काढून दाखवतो. एक बॅक्टेरिया काढून दाखवतो. हा एक बॅक्टेरिया आहे. हे त्याचा डीएनए आहे. हे त्याचे रायबोझोम आहेत. झालं. आणि ही त्याची सेल वॉल आहे डबल लेअर्ड. आणि हा जो बॅक्टेरिया आहे त्याला अशी एक फ्लॅजेल आहे. तर ही जी सेल वॉल आहे, नंतर याचं ग्लायकोसाइड कशाने बनलेले आहे ते आपण थोडक्यात डिस्कस करणारच आहे. पण हे बघा, हे सेल मध्ये तुम्हाला हे आता हे पण ह्याच्यात पण असणार आहे. तर हे जे आहे त्याला सायटोप्लाझम म्हणतो आपण. ठीक आहे. तर मेन मी तुम्हाला फरक दाखवत आहे काय या दोघांमधला. ही एक युकॅरियोट आहे आणि हा एक आहे प्रोकॅरियोट. ठीक आहे. हा काय आहे बघा, हा प्रोकॅरियोट आणि हा युकॅरियोटिक. हा प्रोकॅरियोटिक सेल मध्ये तुम्हाला बघितलं, प्रोकॅरियोटिक सेल युनिसेल्युलर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची पेशी अंगके दॅट इज सेल ऑर्गॅनिल्स तुम्हाला अजिबात बघायला मिळत नाहीत बघा. आणि याचं ऑर्गनायझेशन बघा, सिम्पल ऑर्गनायझेशन आहे. याच्यामध्ये कुठलेही कॉम्प्लेक्स सेल ऑर्गॅनिल्स बघायला मिळतात का? सेल ऑर्गॅनिल्स बघायलाच मिळत नाही. त्यामुळे हा काय का एकदम सिम्पलर आहे आणि हा आहे प्रोकॅरियोट. कळलं इथपर्यंत? तर दोघांमधला फरक तुम्हाला सांगितला. अजून एक महत्वाचा फरक आहे, तर तो तुम्ही इथे लिहून घ्या. दॅट इज प्रोकॅरियोट मध्ये तुम्हाला कुठले रायबोझोम बघायला मिळतात? 70S टाइप ऑफ रायबोझोम बघायला मिळतात. आणि युकॅरियोट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळतात? 80S टाइप ऑफ रायबोझोम बघायला मिळतात बघा. आता हे सगळं जे रायबोझोम असो, पेरॉक्सिझोम असो, क्लोरोप्लास्ट असो, युकॅरियोटिक एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असन, सायटोप्लाझम असन, गोल्जी असन, मायटोकॉन्ड्रिया असन, न्यूक्लियस असन, ह्या सगळ्या आहेत सेल ऑर्गॅनिलीज, ज्या ऑर्गॅनिलीज आपल्याला बघायला मिळतात युकॅरियोट. आणि ह्याच्या बाबतीत आपण पूर्णपणे बघणार आहे की प्रत्येक सेल ऑर्गॅनिल काय काम करते, तिचं फंक्शन काय असतं, हे आपण जेव्हा युकॅरियोटिक सेल शिकणार आहे ना त्यावेळेस मी तुम्हाला ते तिथं डिस्कस करून दाखवणार आहे. फक्त एक लक्षात ठेवा की हे ज्या सेल्स आहेत, ह्या ज्या सेल ऑर्गॅनिल आहेत त्या युकॅरियोटिक सेल मध्ये बघायला मिळतात, त्या प्रोकॅरियोटिक सेल मध्ये बघायला मिळत नाहीत. इकडलं असतं ते कसं असतं सिंपल, आणि इकडलं कसं असतं बघा, इकडलं असतं एकदम हायर ऑर्गनायझेशन तुम्हाला बघायला मिळते. ठीक आहे. इथपर्यंत तुम्ही बघितलं, इथपर्यंत तुम्हाला समजलं. आणि हे जे रायबोझोम असतात ते हे इकडे 70S, इकडे 70S, इकडे 80S, हे पण तुम्हाला सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट सांगतो, आपला जो मानवाच्या ज्या मायटोकॉन्ड्रिया असतात, मायटोकॉन्ड्रियामध्ये पण तुम्हाला काय बघायला मिळतं, तुम्हाला रायबोझोम बघायला मिळतात. ते असतात 55S टाइप ऑफ रायबोझोम बघायला मिळतात. तर हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण डिस्कस करणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला जो बेसिक डिफरन्स आहे ते मी तुम्हाला सांगितलेला आहे. आणि हाच जो बेसिक डिफरन्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही बेसिक डिफरन्सेस आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघतोय काय, प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट मध्ये या दोघांमध्ये काय डिफरन्सेस आहेत ते आपण आतापर्यंत बघितलेले आहेत. ठीक आहे. तर बघा, ही आहे प्रोकॅरियोटिक सेल, ही झाली युकॅरियोटिक सेल, ही झाली प्रोकॅरियोटिक सेल. मी थोडंसं आता हे डस्ट करून घेतो. जो बेसिक आहे ना ते इथपर्यंत तर तुम्हाला समजलं असावं असं मला वाटतंय. जर समजलं असेल तर प्लीज कमेंट मध्ये यस म्हणा. आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, आपल्याला लाईक करायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे लाईक केलं की मला पण मोटिवेशन मिळतं आणि मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्यवस्थित चांगले व्हिडिओ घेऊन येतो. ठीक आहे. तर चला आपण पुढे डिस्कस करूया की आपल्याला द सेल इन द प्रोकॅरियोट शोज फॉलोइंग मेन फीचर. तर आपण काही फीचर जे आहेत ते आपण काय बघूया, प्रोकॅरियोटचे फीचर्स बघतोय. ठीक आहे. तर ठीक आहे, याच्यामध्ये बघा प्रोकॅरियोटिक जी सेल असते, उदाहरणार्थ आपण बघणार आहे बॅक्टेरिया. काय बघणार आहे आपण? बॅक्टेरियल सेल. आपण बघणार आहे बॅक्टेरियल सेल, जी इथं काढली होती. तर इथं तुम्हाला बॅक्टेरियल सेल दिसते बरोबर. या बॅक्टेरियल सेल मध्ये मी काय सांगतो तुम्हाला, तर या बॅक्टेरियल सेल मध्ये जे ऑर्गनायझेशन असतं ते सिंपल असतं, हे आपण आता डिस्कस केलं. त्याच्यानंतर it has chemically complex protective cell envelope, however it does not have cell wall, cell well defined nucleus and other membrane bound cell organelles, जे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे.
तर आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे की या सेल ऑर्गेनेल मध्ये जी आपली जी सेल आहे ही प्रोकॅरियोटिक सेल जी की बॅक्टेरियाची सेल आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळत नाही? याच्यामध्ये तुम्हाला सेल ऑर्गेनेल्स बघायला मिळत नाहीत, सिम्पलर ऑर्गनायझेशन बघायला मिळते. ही आहे आपली बॅक्टेरियाची सेल, बरोबर आहे. तर बॅक्टेरियाची जी सेल आहे ती बॅक्टेरियाची सेल किती कशानं बनलेली आहे, कशी कव्हरिंग त्याच्यामध्ये आहेत किंवा त्याच्यामध्ये कसं त्याचं ऑर्गनायझेशन आहे, स्ट्रक्चर आहे, ते आपण थोडक्यात डिस्कस करणार. ठीक आहे. सेल एनव्हलप जे आहे म्हणजे आपण जे बाहेरचं बघा, या सेल जी आहे ती सेल इथं आहे बघा, आणि हे जे एनव्हलप आहे हे 3 लेअरनं बनलेलं असतं. 1, 2 आणि 3. हा पहिला लेअर, हा दुसरा लेअर आणि हा तिसरा लेअर. ठीक आहे. तर आउटर लेअर जो असतो त्याला आपण काय म्हणतो? ग्लायकोकॅलिक्स. दुसरा जो लेअर आहे त्याला म्हणायचं सेल वॉल, आणि तिसरा जो लेअर आहे त्याला काय म्हणायचं? सेल मेम्ब्रेन. ठीक आहे. बघा आपण शिकतोय प्रोकॅरियोटिक सेल, आणि या प्रोकॅरियोटिक सेल मध्ये जी सेलचं स्ट्रक्चर आहे ते जर आपल्याला स्टडी करायचं असेल तर कसं स्टडी करणार? आपण बाहेरून आत जायचं. बाहेरून आत जात असतानाच आपल्याला काय बघायला मिळतं? सेल एनव्हलप बघायला मिळतं. आता सेल एनव्हलप म्हणजे काय सांगा? एनव्हलप म्हणजे A4 साईजचे एनव्हलप घ्या, छोटे एनव्हलप घ्या, म्हणजे कव्हरिंग आहे ते. आणि ते कव्हरिंग हे परत 3 लेअरचं आहे. त्यातलं पहिला लेअर कुठला आहे बघा? ग्लायकोकॅलिक्स, आउटर मेम्ब्रेन सगळ्यात. त्याच्या आतला जो लेअर आहे त्याला म्हणलंय सेल वॉल, आणि त्याच्या आतला जो लेअर आहे त्याला काय म्हणलंय आपण? सेल मेम्ब्रेन म्हणलेला आहे, बरोबर इथपर्यंत. तर या 3 गोष्टीने बनलेला आहे सेल एनव्हलप. आणि हा जो एनव्हलप आहे जो आपण आता डिस्कस करणार आहे, तर ग्लायकोकॅलिक्स इट इज मेड अप ऑफ, आता हे तुम्हाला डायग्राम माहितच आहे सगळे. आता मी तुम्हाला थोडक्यात ग्लायकोकॅलिक्स दाखवतो. काय? ग्लायकोकॅलिक्स, नंतर सेल वॉल, आणि तिसरं काय वाटतं आपलं? सेल मेम्ब्रेन. तर बघा आपण काय डिस्कस करत होतो? Cell envelope, it is made up of 3 layers. The first layer is glycocalyx, second one is a cell wall, and the third one is a cell membrane. The first, which is outermost, it is made up of, or it is present as a loose sheath, or it is present as a capsule. ठीक है. And cell wall, it is made up of peptidoglycan. ठीक आहे. आणि त्याच्या आतल्या साईडला कुठला मेम्ब्रेन बघायला मिळतोय आपला? दॅट इज सेल मेम्ब्रेन, बरोबर आहे. तर ग्लायकोकॅलिक्स इज प्रेझेंट ॲज आयदर स्लाइम लेअर, त्यालाच आपण काय म्हणणार आहे? लूज शीथ, बरोबर आहे. और इट इज प्रेझेंट ॲज अ कॅप्स्यूल. तर हे जर लूज शीथ असेल त्यालाच आपण स्लाइम लेअर पण म्हणतो बघा. आणि हा कॅप्सूल असेल तर ह्याला काय? टफ. कॅप्सूल असेल तरी ती कशी असते बघा? टफ असते, जरासं टणक म्हणजे दिसते तुम्हाला बघायला. ठीक आहे. बॅक्टेरिया आर बेटर व्हेन बॅक्टेरिया आर व्ह्यूड बेटर व्हेन दे आर व्हॉट? स्टेन्ड, बरोबर आहे. तर हा सेल मेम्ब्रेन जो असतोय, तर सेल मेम्ब्रेन बघा तुम्हाला माहित आहे LPS, लिपोपॉलिसॅकराइड्स, प्रोटीन्स आणि लिपिड्सनं बनलेला असतो, बरोबर आहे. तर हे जे 3 लेअर आहेत ते 3 लेअर तुम्हाला बघायला मिळतात सेल एनव्हलप मध्ये. ग्लायकोकॅलिक्स, लूज शीथ, आयदर इट इज प्रेझेंट ॲज अ लूज शीथ और इट इज प्रेझेंट ॲज अ कॅप्सूल, जे टफ असणार आहे. आणि सेल वॉल, इट इज मेड अप ऑफ ग्लायकॅन, आणि सेल मेम्ब्रेन असतो LPS, प्रोटीन्स अँड लिपिड्सनं. LPSनं प्रोटीन्स आणि लिपिड्सनं बनलेला असतो सेल मेम्ब्रेन. ठीक आहे. इथंपर्यंत ठीक आहे, लक्षात आलं. तर पुढचा पार्ट आपण डिस्कस करणार आहे. तर बॅक्टेरिया जर आपल्याला ऑब्झर्व करायचे असतील तर बॅक्टेरिया आपल्याला काय करावं लागेल? बॅक्टेरियाला आपल्याला स्टेनिंग करावं लागणार. ठीक आहे. तर बॅक्टेरियाला काय करायला लागणार आपल्याला?
स्टेनिंग करणार आहे. तर बॅक्टेरियाला जर स्टेन करायचं तर आपल्याला कुठल्या प्रकारचे स्टेन वापरायला सांगतो तुम्हाला. तर एक आहे व्हायोलेट. तर कुठल्या आपल्याला जर काय करायचं असेल बॅक्टेरियाचा अभ्यास करायचा आहे, व्हेन वी वॉन्ट टू स्टडी द बॅक्टेरियम देन वी हॅव टू स्टेन देम. तर त्यांना काय करावं लागतं, स्टेन करावं लागतं. स्टेन करणं म्हणजे त्यांना कलर द्यावा लागतो. कलर कसा द्यायचा तर सोपा आहे, तर तुम्ही स्टेन्स वापरा. तर स्टेन आहे बघा, एक स्टेन आहे, त्याचं नाव सांगतो तुम्हाला. एक आहे स्टेन क्रिस्टल व्हायोलेट. काय आहे नाव त्याचं? क्रिस्टल व्हायोलेट. हे स्टेन वापरायचं. हे स्टेन असतं बघा एकदम ब्लू पर्पल कलर, असं ब्लू पर्पल कलर असतो याचा. तर हे काय करायचं, बॅक्टेरियावरती सोडायचं. हे बॅक्टेरियावरती सोडलं की बॅक्टेरिया काय दिसतो, कलर्ड पर्पल कलरचा. तर हे क्रिस्टल व्हायोलेट नावाचा जो स्टेन आहे किंवा डाय म्हणा त्याला, तर हे जर आपण वापरलं बॅक्टेरियावरती तर बॅक्टेरियाचा कलर बदलतो. याचा अर्थ काय आहे की बॅक्टेरिया हा स्टेन रिटेन करतोय त्याच्या बॉडीमध्ये. बरोबर आहे. तर तुम्हाला मी बोललोच होतो मागच्या थोडा आता 2-3 मिनिटापूर्वी बोललो होतोच की बॅक्टेरियाचं जे सेल वॉल असतं ते सेल वॉल इट इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन बनलेलं असतं. सेल वॉल इट इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन. तर हा जो पेप्टिडोग्लायकॅन आहे, तर बॅक्टेरियाची जी सेल वॉल आहे त्या सेल वॉल मध्ये ह्याचे मल्टिपल लेयर्स बघायला मिळतात. तर मल्टिपल लेयर असल्या कारणानं हा जो बॅक्टेरियाचा आपण जो बॅक्टेरियावरती क्रिस्टल व्हायोलेट नावाचा जो स्टेन वापरलाय तो स्टेन काय करतं, हे पेप्टिडोग्लायकॅन काय करतं, ऍब्झॉर्ब करतं. आणि ते ऍब्झॉर्ब केल्यामुळे काय होतं, बॅक्टेरियाची जी सेल वॉल आहे किंवा बॅक्टेरियाचा जो अपिअरन्स आहे तो कसा दिसतो आपल्याला, ब्लू कलर, ब्लू ते पर्पल कलर दिसतो. म्हणून तर काय म्हणलेलं आहे की बॅक्टेरिया आर स्टेन्ड बाय युझिंग द स्टेन दॅट इज क्रिस्टल व्हायोलेट नावाचं. ठीक आहे. आणि काही बॅक्टेरिया तुम्हाला असे पण बघायला मिळतात ज्यांच्यामध्ये तुम्हाला अजिबात तुम्हाला ते बॅक्टेरिया कलर होत नाही जेव्हा तुम्ही हे स्टेन वापरताय तेव्हा. तर या दोघांमधला फरक जो आहे तो आपला एक सायंटिस्ट आहे, त्या सायंटिस्टचं नाव आहे ग्रॅम हॅन्स क्रिस्टियन. ठीक आहे, असं काहीतरी नाव आहे. तर त्याचं त्या बॅक्टेरियोलॉजिस्टचं नाव आहे बघा हॅन्स क्रिस्टियन ग्राम. काय नाव आहे त्यांचं, हॅन्स क्रिस्टियन ग्राम. हॅन्स क्रिस्टियन ग्राम. ठीक आहे. तर हे जे सायंटिस्ट होते त्यांच्या नावावरनं एक मेथड डेव्हलप केली, त्याचं नाव होतं ग्राम स्टेनिंग. ग्राम स्टेनिंग. ठीक आहे. तर ग्राम स्टेनिंग मध्ये काय करायला, ग्राम स्टेनिंग मध्ये काय केलं गेलं किंवा ग्राम स्टेनिंग ही मेथड काय आहे ती थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. तर ग्राम स्टेनिंग इट इज अ मेथड बाय विच वी कॅन डिस्टिंग्विश टू टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. तर एक बॅक्टेरिया त्याला काय म्हणणार आपण, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, आणि एक त्याला काय म्हणणार आपण, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तर ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया त्या दोघांमधला फरक मी तुम्हाला सांगतो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण डेव्हलप केली होती, डिस्कस केली होती की सेल जी आहे बॅक्टेरिया त्याला एक एनव्हलप आहे अँड इट इज मेड अप ऑफ आउटर वन त्याला आपण म्हणतो ग्लायकोकॅलिक, द इनर वन इट इज कॉल्ड एज सेल वॉल अँड थर्ड वन इज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन म्हणा त्याला. तर जो सेल वॉल आहे तो सेल वॉल इट इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन, आताच आपण डिस्कस केलं. आणि हा जो पेप्टिडोग्लायकॅन असतो तो काय करतो, हा कलर काय करतो, ऍब्झॉर्ब करून घेतो आणि बॅक्टेरिया कलर दिसतो. पण जे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतात त्यांच्यामध्ये ह्याचे लेअर काय असतात, असं मल्टिपल लेअर बघायला मिळतं. त्याच्यामध्ये 3 ते 4 लेअर ऑफ पेप्टिडोग्लायकॅन बघायला मिळतात. जे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतात त्या ग्राम पॉझिटिव्ह मध्ये 3-4 लेअर असल्यामुळे इझिली काय करतो तो बॅक्टेरिया तो स्टेन रिटेन करतो. पण आपला जो ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असतो, हा झाला निगेटिव्ह, हा झाला पॉझिटिव्ह. तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये तुम्हाला एकच असा लेअर बघायला मिळतो आणि त्याच्यामध्ये अजिबात तुम्हाला आउटर मेम्ब्रेन बघायला मिळत नाही. बघा, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असतो त्याच्यामध्ये आउटर मेम्ब्रेन तुम्हाला बघायला मिळत नाही, म्हणजे ग्लायकोकॅलिक्स त्याच्यामध्ये बघायला मिळत नाही. तर त्यांच्यामध्ये आय थिंक वेट 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 त्यांच्यामध्ये आउटर मेम्ब्रेन बघायला मिळतोय. हा, आउटर मेम्ब्रेन त्यांच्यामध्ये बघायला मिळतो. आउटर मेम्ब्रेन म्हणजे
त्यांच्यामध्ये ग्लायकोकॅलिक्स नसते, त्यांच्यामध्ये सेल मेम्ब्रेन सारखाच एक मेम्ब्रेन असतो, त्याला आपण काय म्हणणार आहे, त्याला आपण म्हणतोय आउटर मेम्ब्रेन. ठीक आहे, लक्षात आलं. तर अशा प्रकारे जे आहे ते आउटर मेम्ब्रेन आहे ते बघायला मिळतं आपल्याला ग्राम निगेटिव्ह मध्ये. आणि सेल वॉल आहे, ती सेल वॉल इट इज मेड अप ऑफ सिंगल लेअर्ड पेप्टिडोग्लायकॅन, म्हणजे कमी असतात. आणि पॉझिटिव्ह असतात त्याच्यामध्ये जास्त तुम्हाला काय बघायला मिळतात, हे पेप्टिडोग्लायकॅनचे लेअर जास्त बघायला मिळतात. म्हणून हा स्टेन रिटेन करतो, हा स्टेन रिटेन करत नाही. आणि मग ह्याच्यामध्ये तुम्ही कशाने हे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया काय करू शकताय, तुम्ही स्टेन करू शकताय. तर त्यासाठी तुम्हाला वापरायला लागेल सॅफ्रानिन. काय वापरायला लागेल, सॅफ्रानिन नावाचं काउंटर स्टेन तुम्हाला वापरायचं. आणि त्यानं तुम्ही हे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया काय करू शकतात, हे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया काय करू शकतात, तुम्ही स्टेन करू शकताय. आता ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया जो असतोय, हा वाला ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, तर हा जो असतो तो मोस्ट ऑफ द टाइम जे अँटीबायोटिक्स असतात त्यांना काय असतो, रेजिस्टंट असतो. कारण ह्याच्यामध्ये आउटर मेम्ब्रेन तुम्हाला बघायला मिळतो. आणि याच्यामध्ये तुम्हाला आउटर मेम्ब्रेन बघायला मिळतो का, नाही. त्यांच्यामध्ये आउटर मेम्ब्रेन बघायला मिळत नाही. आणि नसल्यामुळे काय होतं, हा मोस्टली ससेप्टेबल असतो आपल्या जे अँटीबायोटिक्स असतात त्यांना. ठीक आहे, तर हे जे अँटीबायोटिक्स आणि जे आता मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली ती खूप महत्वाची आहे, लक्षात ठेवा. तसंच मी तुम्हाला अजून एक फरक सांगतो तुम्हाला ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया मधला. तर याच्यामध्ये जे पोरिन्स असतात ग्राम पॉझिटिव्ह मध्ये, पोरिन्स, आता ह्यांच्यामध्ये बघा तुम्हाला काय बघायला मिळते, ह्यांच्यामध्ये तुम्हाला पोरिन्स बघायला मिळत नाहीत. आणि हे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असतात त्यांच्यामध्ये तुम्हाला पोरिन्स आउटर मेम्ब्रेन मध्ये बघायला मिळतात. बरोबर, ठीक आहे. आउटर मेम्ब्रेन ह्यांच्यामध्ये नसतो, मी तुम्हाला सांगितलं ह्यांच्यामध्ये आउटर मेम्ब्रेन हा मोस्टली प्रेझेंट असतो, तर ते मी तुम्हाला सांगितलंच. आणि याच्यामध्ये पेप्टिडोग्लायकॅन असतं ना, पेप्टिडोग्लायकॅन, तर यांच्यामध्ये काय बघायला मिळतं तुम्हाला, एक टायचोइक नावाचं ऍसिड असतं ते तुम्हाला बघायला मिळतं. यांच्यामध्ये टायचोइक ऍसिड बघायला मिळत नाही. तर पेप्टिडोग्लायकॅन असतो, हे तुम्हाला ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये बघायला मिळतं. ठीक आहे, पेप्टिडोग्लायकॅन. आणि पेप्टिडोग्लायकॅन तुम्हाला निगेटिव्ह मध्ये पण बघायला मिळतं, पण हे कसं बघायला मिळतं तुम्हाला, सिंगल लेअर मध्ये बघायला मिळतं. अँड ते त्याच्यामध्ये म्युरिन पण प्रेझेंट असतं बघा निगेटिव्ह मध्ये. आणि ह्याच्यामध्ये सगळं काय तुम्हाला बघायला, पेप्टिडोग्लायकॅन बघायला मिळते. दिस इज द डिफरन्स बिटवीन द ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया अँड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तर पेप्टिडोग्लायकॅन हे आपल्याला ग्राम पॉझिटिव्ह मध्ये जास्त बघायला मिळतं, ग्राम निगेटिव्ह मध्ये आपल्याला म्युरिन जास्त बघायला मिळतं. इट गिव्स द मेकॅनिकल स्ट्रेंथ टू द सेल्स. तर ऍक्च्युली हे जे असतात म्हणजे सेल वॉल असं ना, तर पेप्टिडोग्लायकॅन त्याच्यातलं म्युरिन असं ना, हे दोन गोष्टी ज्या आहेत ग्राम पॉझिटिव्ह मधल्या असो किंवा ग्राम निगेटिव्ह मधल्या असल्या, हे जे कव्हरिंग असतं, आयदर इट इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन और आयदर इट इज मेड अप ऑफ म्युरिन, जे की बघायला मिळतं ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये. तर त्यांचं काम सिंपल असतं, त्यांचं काम एकच आहे, काय करायचं, आतलं जे सेलच्या आतलं जे मटेरियल आहे त्याला काय करायचं, आपल्याला प्रोटेक्ट करायचं, हे त्याचं काम असते. ठीक आहे. आता जर मोटाईल बॅक्टेरिया असेल, मोटाईल म्हणजे कसा फिरणारा, इकडे तिकडे जाणारा, तर त्याच्या आपल्याला काय बघायला मिळतं, त्याच्या साईडला आपल्याला काय बघायला मिळते, त्याच्या साईडला आपल्याला काय बघायला मिळते, एक फ्लॅजिला बघायला मिळते, फ्लॅजिला असते. बरोबर आहे. तर सिलिया असतात, आर फाउंड. आता फ्लॅजिला जो असतो बघा तो एंडला असतो बघा. तर हा जो बॅक्टेरिया बघायला मिळालं तर याच्या एंडला आपल्याला फ्लॅजिला बघायला मिळतात. आणि सिलिया कशा बघायला मिळतात बघा, सिलिया अशा असतात. सिलिया म्हणजे सिंगल अशा ऑल ओव्हर द बॉडी ऑफ द बॅक्टेरिया तुम्हाला बघायला मिळतात सिलिया. सिलिया आणि फ्लॅजिला एकदम प्रेझेंट असतो असं नाही, मोस्टली फ्लॅजिला असला तर सिलिया असत नाहीत आणि सिलिया असला तर फ्लॅजिला असत नाहीत. तर ह्या दोघं जे ऑर्गन आहेत, हे सिलिया आणि फ्लॅजिला, हे लोकोमोटिव्ह ऑर्गन आहेत बघा. कशा आहेत, लोकोमोटिव्ह ऑर्गन आहे. सेल मेम्ब्रेन बद्दल मी तुम्हाला सांगितलं, सेल मेम्ब्रेन इज अ फॉस्फोलिपिड बायलेअर. तर त्याच्यामध्ये तुम्हाला लिपिड्स बघायला मिळतात, फॉस्फेट्स बघायला मिळतात, किंवा त्यांच्यामध्ये तुम्हाला लिपोपॉलिसॅकराइड्स, प्रोटीन्स बघायला मिळतात. तर हे आहे आपलं माहिती आहे आपली आपल्या प्रोकॅरियोटिक सेलची. तर तर हे जे सिलिया असतात आणि हे जे फ्लॅजिला असतो, ते त्यांच्यामध्ये तुम्हाला काय दिसते, रोटेटरी मुवमेंट दिसते, रोटेटरी मुवमेंट. आणि या रोटेटरी मुवमेंट मुळे काय होतं सांगा, सेल जी बॅक्टेरियाची सेल आहे ती मुवमेंट दाखवते. ठीक आहे, तर मुवमेंट दाखवते. ठीक आहे. द काही वेळा सम सरफेस प्रोजेक्शन्स आर प्रेझेंट, त्याला काय म्हणतो आपण बघा, पिली. आता पिली म्हणजे सांगतो तुम्हाला, ऍक्च्युली पिली म्हणजे काय सांगतो तुम्हाला. तर हा एक बॅक्टेरिया आहे, हा एक बॅक्टेरिया आहे,
ह्या दोघांमध्ये एक ट्यूब तयार होते, तर ही ट्युब्युलर पिलाय असते. तर ह्याला आपण पिली म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ मटेरियल फ्रॉम वन बॅक्टेरिया टू अदर बॅक्टेरिया. तर याला सरफेस प्रोजेक्शन म्हणतात ह्याला. आणि हे ट्युब्युलर पिले असतात इंटरसेल्युलर कम्युनिकेशन साठी. ठीक आहे. द सेल मेम्ब्रेन शोज इनफोल्डिंग कॉल्ड एज मेसोसोम्स विच हेल्प इन द सेल वॉल फॉर्मेशन, सेल रेस्पिरेशन अँड डीएनए रेप्लिकेशन. आता काय बघायला मिळतं बघा, ही जेव्हा सेल असते, आता एक सेल दाखवलं तुम्हाला, तर हे जे सेल मेम्ब्रेन असतं का ना, मी तुम्हाला दाखवलं होतं बघा. आता हे एक बॅक्टेरिया, याची सेल वॉल मध्ये असते बघा, सेल वॉल, आणि आतला असतो तो सेल मेम्ब्रेन. तर हा सेल मेम्ब्रेन असा फोल्ड होतो काही वेळा बघा. तर हा आउटर ग्लायकोकॅलिक्स मिडल सेल वॉल मधली आहे ती सेल वॉल आहे, आणि त्याच्या आत जो सेल मेम्ब्रेन आहे तो कसा बघ, कधी कधी इनफोल्ड झालेला बघतो. ह्याला काय म्हणतो आपण, ह्याला मेसोसोम म्हणतो. तर ह्या मेसोसोमचं काय काम असतं लक्षात ठेवा. मेसोसोम्स कुठं प्रेझेंट असतात हे पण लक्षात ठेवा. जे आपलं सेल मेम्ब्रेनच असतं, जो आतला लेअर आहे, त्याच्या फोल्डिंग काय तयार होतात, मेसोसोम तयार होतात. आणि याचं काय काम असतं, तर सेल वॉल फॉर्मेशन, डीएनए रेप्लिकेशन यासारखे काही फंक्शन हे मेसोसोम पार पाडत असतात. हे लक्षात ठेवा. हे मेसोसोम ची इन्फॉर्मेशन जी आहे ती लक्षात ठेवा, महत्वाची आहे. त्याच्यानंतर बघा, सम बॅक्टेरिया स्पेशली फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया, जे सायनोबॅक्टेरिया म्हणायचं त्याला, शोज मोर लॉंगर एक्सटेन्शन कॉल्ड एज क्रोमॅटोफोर्स. दे कॅरी फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. आता काही बॅक्टेरिया असतात, त्या उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला. एका बॅक्टेरियाचं नाव सांगतो, दॅट इज सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरिया जे असतात ते स्वतःच सायनोबॅक्टेरिया, हे जे सायनोबॅक्टेरिया असतात त्यांच्यामध्ये तुम्हाला फोटोसिंथेटिक पिगमेंट्स पण बघायला मिळतात बघा. फोटोसिंथेटिक पिगमेंट्स बनतात, कॅरी आउट फोटोसिंथेसिस. आणि हे सायनोबॅक्टेरिया काय करतात, ऑटोट्रॉप आहेत बघा. ऑटोट्रॉप आणि हेटरोट्रॉप ह्या दोघांमधला फरक तुम्हाला सांगतो. ऑटोट्रॉप म्हणजे जे स्वतःचं फूड स्वतः बनवतात, स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, त्यांना ऑटोट्रॉप म्हणायचं. आणि हेटरोट्रॉप म्हणजे स्वतःचं अन्न नाहीत बनवत, ते दुसऱ्यांवरती फूडसाठी डिपेंडेंट असतात, त्याला म्हणणार आपण हेटरोट्रॉप. मग मानव काय झाला, मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, मानव हा काय आहे ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. द सायटोप्लाझम कंटेन डेन्स पार्टिकल कॉल्ड एज रायबोसोम हेल्पिंग इन द प्रोटीन सिंथेसिस. तर याच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं, बॅक्टेरियामध्ये असं काही पार्टिकल बघायला मिळतात, ह्यांना काय म्हणतो आपण, रायबोसोम. आणि हे जे रायबोसोम असतात ते कसे असतात सांगा. हे रायबोसोम असतात ते 70S टाइप ऑफ रायबोसोम असतात. मगाशीच मी तुम्हाला फरक सांगितलेला आहे युकॅरियोट आणि प्रोकॅरियोट मधला, तर तसा फरक तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बॅक्टेरियल रायबोसोम आर 70S टाइप ऑफ, ते आपण बोललेलोच आहे. तर इथपर्यंत जी जी इन्फॉर्मेशन आपण डिस्कस केली ती सगळी इन्फॉर्मेशन आहे आपला वन अँड ओनली प्रोकॅरियोटिक सेल. तर प्रोकॅरियोटिक सेल मध्ये आपण काय काय बघितलं, मी थोडक्यात तुम्हाला रिव्हिजन करतो. तर आपण बघितलं सेलचे मेनली दोन टाईप असतात. तर पहिला टाईप आहे आपला प्रोकॅरियोट, दुसरा टाईप आहे युकॅरियोट. प्रोकॅरियोट मध्ये तुम्हाला ट्रू न्यूक्लियस बघायला मिळत नाही, आणि युकॅरियोट असतं त्यांच्यामध्ये आपल्याला ट्रू न्यूक्लियस बघायला मिळतो. हा मेन फरक आहे त्यांच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं प्रोकॅरियोटिक सेल जी असते, प्रोकॅरियोटिक सेल ही त्याच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस अब्सेंट असतो, सेल ऑर्गेनेल्स अब्सेंट असतात. आणि ही जी प्रोकॅरियोटिक सेल ऑर्गेनेल्स असतं, सेल असते, त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरणार्थ मी सांगितलं बॅक्टेरिया सेल. बॅक्टेरिया सेल इट इज मेड अप ऑफ इट इज कवर्ड बाय सेल एनवलप. सेल एनवलप मध्ये तुम्हाला ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल, त्याच्यामध्ये तुम्हाला सेल मेम्ब्रेन बघायला मिळतो. त्याच्यानंतर आपण ग्राम स्टेनिंग बघितलं. ग्राम स्टेनिंग मध्ये आपला हॅन्स क्रिस्टियन ग्राम होते, त्यांच्या नावावरून त्यांनी ग्राम स्टेनिंग मेथड दिली. ग्राम स्टेनिंग बद्दल बोललो आपण. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, या दोघांमधला फरक आपण डिस्कस केला. प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट या दोघांमधला पण आपण फरक डिस्कस केला. तर फरक असा होता, ट्रू न्यूक्लियसचं बोललोच, रायबोसोमचं बोललो, 70S टाइप ऑफ, 80 टाइप ऑफ रायबोसोम तुम्हाला बघायला मिळतात. तर 80 युकॅरियोटमध्ये, 70 हे तुम्हाला प्रोकॅरियोटमध्ये बघायला मिळतात. सेल ऑर्गेनेल्स अब्सेंट असतात प्रोकॅरियोटमध्ये, सेल ऑर्गेनेल्स प्रेझेंट असतात आपले युकॅरियोटमध्ये. ह्या आणि त्यांचं जे ऑर्गनायझेशन असतं ते युकॅरियोटमध्ये तुम्हाला हायर लेवलचं ऑर्गनायझेशन बघायला मिळतं, आणि आपल्याला खूप लो लेवलचं ऑर्गनायझेशन बघायला मिळतं आपल्याला प्रोकॅरियोटमध्ये. हा पण बेसिक डिफरन्स आहे, तो डिस्कशन केलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं
ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया जर असतील त्यांना कशानं स्टेन करायचं तर आपण सॅफ्रॉननं स्टेन करायचं. त्याच्यानंतर ज्या सेल ऑर्गनेल आहे तिकडे तुम्हाला युकॅरियोटिक सेल मी तुम्हाला काढून दाखवली होती. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल काढून दाखवली होती. तर अशा प्रकारे खूप इम्पॉर्टंट असं लेक्चर जे आहे ते आपण कंडक्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय डाऊट्स असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्स पूर्णपणे भरून टाका. मी प्रत्येकाची कमेंट वाचणार आहे आणि प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय पण करणार आहे. तर आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर त्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे इथपर्यंतचा जो टॉपिक झाला आहे त्याची रिव्हिजन प्लस नवीन टॉपिक दॅट इज युकॅरियोटिक सेल. तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओला बघितला त्यामुळे सगळ्यांचं धन्यवाद. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू वन अँड ऑल फॉर द वॉचिंग.